हाय, मी डॉक्टर प्रतीक्षा. काही वेळेला छोट्या गोष्टी मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप मोठा फायदा करतात. मी माझ्या 2 वर्षाच्या मुलीला सर्कस दाखवायला नेलं आणि माहितीये, त्यातून तिला खूप काही शिकायला मिळालं. इमॅजिनेशन वाढली, नवीन शब्द शिकली, क्राऊडमध्ये कॉन्फिडंट झाली आणि ऑब्झर्वेशन स्किल पण इम्प्रूव्ह झाल्या. तिच्या अनेक डेव्हलपमेंटल एरियाजमध्ये अप्रत्यक्षपणे फायदा झाला. चला, सोप्या भाषेत बघूया. पहिली कॉग्नेटिव्ह म्हणजेच बुद्धिविकास. सर्कसमध्ये ती नवीन रंग, आवाज, हालचाली, प्राणी, संगीत पाहते. त्यामुळे तिच्या मेंदूला सेन्सरी स्टिम्युलेशन मिळालं. म्हणजेच तिला जगाबद्दल नवीन माहिती मिळाली. हे काय आहे असं कुतूहल वाढलं. त्यामुळे तिची कॉग्नेटिव्ह क्युरिओसिटी आणि ऑब्झर्वेशन स्किल सुद्धा वाढलं. सेकंड, लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजेच भाषा विकास. सर्कस बघताना ती सतत बोलत होती. तो काय करतो? आई बघ ना, जिराफ आलं, बॅलन्स करता येते. अशा वेळेला तुम्ही पण तिच्याशी संवाद करत राहिला तर वर्ड कलेक्शन आणि सेंटेन्स फॉर्मेशन सुधारतं. तिसरं, सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंट. गर्दी, टाळ्या, हशा या सगळ्या गोष्टींनी तिला सोशल इन्व्हायरमेंट समजतं. परफॉर्मन्स बघून ती इमोशन ओळखायला शिकते. एक्साइटमेंट, फिअर, सरप्राइजेस एक्सेट्रा. फोर्थ, ग्रॉस मोटार स्किल. तिने परफॉर्मन्स बघून बॅलन्स, जम्पिंग, रनिंग, क्लाइम्बिंग हे सगळं इमिटेट केलं तर तिच्या मोटार स्किल सुधारतात. नंतर आलं इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंट. सर्कस म्हणजे व्हिज्युअल फीस्ट. प्राणी बोलतात, माणसं हवेत उडतात, ती कल्पनाशक्तीमध्ये जगते. नंतर ती खरी खेळताना मी सर्कस करते हा असं बोलू लागते. म्हणजेच प्रिटेंड प्ले वाढतो. अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन डेव्हलपमेंट. सर्कसचे प्रोग्राम पाहताना ती काही मिनिटं लक्ष देऊन बघते. म्हणजे तिचे अटेन्शन स्पॅन पण वाढतं. जर तुम्ही तिला नंतर विचारलं, काय आवडलं तुला, कोणत्या भागात मजा आली, तर तिचा मेमरी. प्रत्येक आउटिंग फक्त मजा नाही, ती लर्निंग असते. तुम्ही तुमच्या मुलाला शेवटच्या डेव्हलपमेंटल आउटिंगला कधी नेलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक आउटिंगला लर्निंग मोमेंट बनवा. आणि फॉलो करा माइंडफुल इमोशनल स्ट्रॉंग पॅरेंटिंग जर्नीसाठी.